अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार, मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आजच्याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग। बघा, ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्याला गुरुपुष्यामृत योग असं आपण म्हणतो आणि आज बरोबर मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आहे, त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे। गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी आपण नवीन गोष्टींची खरेदी करू शकतो किंवा नवीन गोष्टींची सुरुवात करू शकतो। बघा, सोनं चांदी खरेदी करायचं असेल, एखादं वाहन घ्यायचं असेल म्हणजे गाडी खरेदी करायची असेल, नवीन वास्तूचं बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी आजचा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा आहे। खरं तर गुरुपुष्यामृत योग जो आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या, भगवान श्री विष्णूंच्या आणि आपल्या गुरूंच्या विशेष अशा काही सेवा करायच्या असतात। हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष हा दिवस आहे। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगाची एक अत्यंत विशेष सेवा सांगणार आहे। बघा, हा जो योग आहे हा आपल्या आयुष्यात, आपल्या घरामध्ये बरकत आणण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी, घरात शांती, ऐश्वर्य, पैसा, धन, धान्य या सर्वांमध्ये बरकत आणण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आहे। बघा, जेव्हा घरातील नकारात्मकता, दारिद्र्य संपेल तेव्हाच घरात लक्ष्मीची कृपा होईल, तेव्हाच घरात बरकत येईल। बऱ्याच वेळा खूप सेवा करतो, खूप उपाय करतो, मात्र घरात अवलक्ष्मी असते, घरात नकारात्मकता असते, इडापिडा असते, वाईट शक्ती वास करत असते आणि जेव्हा घरात अशा वाईट शक्तींचा वास जास्त असतो अशा वेळेस तुम्ही कितीही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या तरी माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होत नाही किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही। जेव्हाही तुम्ही नकारात्मकता घालवण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी कापराचे काही विशेष उपाय करता तर त्या क्षणात आपल्या घरातील नकारात्मकता, बाधा, वाईट शक्ती, अवलक्ष्मी यांचा नाश होतो आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो। बघा, आजचा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करणारा आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणार आहे। आज आपल्याला खरं तर प्रत्येकाला आपल्या घरात कापूर जाळायचं आहे। आता या कापरासोबत तुम्ही या दोन वस्तू जाळल्या तर त्याचा अधिक पटीने लाभ तुमच्या घरात होईल। तुमच्या घरात असलेली अवलक्ष्मी क्षणात घरातून निघून जाईल। तुमच्या घरात वास करत असलेली जी वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती समाप्त होईल। जेव्हा अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, वाईट शक्तींचा नाश होईल, तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। खरं तर दररोज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दररोज एक तरी वडी जी आहे ती कापराची जाळलीच पाहिजे। आता प्रापंचिक कामं असतील, नोकरी व्यवसाय असेल, एवढे बिझी असतो की काही नाही जमत आम्हाला, मात्र जेव्हा विशेष मिती, विशेष तिथी असते म्हणजे चतुर्थी, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, गुरुवार असे जे विशेष दिवस असतात या दिवशी तरी आपल्याला घरात कापूर हा जाळता यायलाच हवा, कारण घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। बघा, आजच्या दिवशी तुम्हाला कापरासोबत या दोन वस्तू जाळायच्यात, ज्या वस्तू जाळल्याने तुमच्या घरात जर खूप कलह होत असेल तर ते कलह थांबतील, घरात अशांतता असेल तर ती अशांतता कुठेतरी नष्ट होईल, घरात शांती निर्माण होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, घरामधील जे वातावरण आहे ते अत्यंत पॉझिटिव्ह होईल। पती पत्नीचं पटत नसेल तिथे पती पत्नीचं पटायला लागेल, कुठल्याच गोष्टीत यश मिळत नव्हतं, सतत अडथळे येत होते, हे अडथळे कुठेतरी दूर होतील आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। प्रत्येकाला सांगेल की आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा। आज संध्याकाळी 6:30 ते रात्री 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। आपल्याला काय करायचं आहे, यासाठी 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्यात, मातीच्या पंटीत किंवा ज्याच्यात तुम्ही कापूर जाळता त्यामध्ये या वड्या ठेवून द्यायच्यात आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा। कापूर पेटताच ठेवायचा आहे। त्यानंतर लगेचच काय करायचं तर तुमच्या मुलांना, पतीला एका खुर्चीवरती बसायला लावायचं आहे किंवा अगदी जिथे तुम्ही कापूर पेटवलेला आहे त्याच्या समोरच त्यांना बसायला लावायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 2 वस्तू, 7 तुम्हाला अख्खे तमालपत्र, ज्याला तेजपत्ता आपण म्हणतो, खडा मसाला जी पानं मिळतात ती,
हे 7 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि यासोबत 7 अख्ख्या लवंगा, 7 तमालपत्र, 7 लवंगा आणि चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची आहे. ठीक आहे. या 3 वस्तू दोनही हातात डिवाइड करायच्या आहेत. 4 तमालपत्र याच्यात घ्या, 3 तमालपत्र याच्यात घ्या, 4 लवंगा याच्यात घ्या, 3 लवंगा याच्यात घ्या, थोडीशी मोहरी याच्यात, थोडीशी मोहरी याच्यात, असे दोनही हातांमध्ये या 3ही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या समोर पतीला मुलांना बसायला लावायचं आहे. आता त्यांच्यावरनं तुम्हाला अशा पद्धतीने या वस्तू ज्या आहेत त्या ओवाळायच्यात, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने त्या उतारा करायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर तुमची जी तिजोरी आहे, ज्यात पैसा टिकतच नसेल किंवा पैसा येतच नसेल, ज्यात तुम्ही सोनं वगैरे ठेवता, तर त्या तिजोरीवरून देखील तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या 5 वेळा ओवाळायच्या आहेत. यानंतर तुमचा जो मेन दरवाजा आहे, मेन तुमचा जो उंबरठा आहे, या मेन उंबरठ्यापासून दरवाजापर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने पुन्हा एकदा 5 वेळा हे उतरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि जो पेटता कापूर तुम्ही ठेवलेला आहे, या पेटत्या कापरामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. तमालपत्र, लवंग आणि ती मोहरी, या 3ही वस्तू तुम्हाला त्या पेटत्या कापरामध्ये टाकून द्यायच्या आहेत. त्यानंतर याचा जो धूर होईल किंवा हे जे पेटत आहे हे सगळ्या घरभर तुम्हाला पसरवायचं आहे. घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा, मेन दरवाजा, उंबरठा, सगळीकडे याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. जेव्हा याची राख होईल, राख थोडीशी थंड होईल, तेव्हा घराच्या समोरील एखाद्या झाडाखाली तुम्हाला ही राख जी आहे ती टाकून द्यायची आहे. बघा, तमालपत्र, लवंग आणि पिवळे मोहरी यामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही खूप जास्त आहे. जेव्हा तमालपत्र आणि त्यासोबत घेतलेली मोहरी तुम्ही तुमच्या पतीवरून, मुलांवरून उतरवाल, तेव्हा त्यांच्यात असलेली सगळी निगेटिव्हिटी त्या वस्तूंमध्ये एकनिष्ठ होईल, म्हणजे त्या वस्तूंमध्ये खेचली जाईल. जेव्हा याचा धूर तुम्ही संपूर्ण घरभर पसरवाल, तेव्हा घरातील कानाकोपऱ्यात असलेली जी दरिद्रता, गरिबी, अवलक्ष्मी जी आहे ती सगळी त्या कापरासोबत जळली जाईल. बघा, लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर लवंग ही देखील आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी खेचणारी गोष्ट आहे. नजर बाधा होते, कुठली बाधा लागते, तेव्हा लवंगाचा प्रत्येक उपाय हा अत्यंत प्रभावी ठरतो. जेव्हा तुम्ही लवंग याच्यामध्ये जाळाल, तेव्हा निगेटिव्हिटी ही खेचली जाईल, नकारात्मकता ही त्या कापरामध्ये साठली जाईल आणि जेव्हा या लवंगाचा वास संपूर्ण घरभर फिरेल किंवा घरभर पसरेल, त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्नही होईल. म्हणजे अवलक्ष्मीचाही नाश होईल, घरातील बाधांचाही नाश होईल, नजर दोष असेल, तांत्रिक बाधा असेल, सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होईल आणि त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल, कारण आपण लवंग जाळणार आहोत. आणि या क्षणात आलेली जी माता लक्ष्मी आहे, आजच्या दिवशी तुमच्या घरात आलेली जी लक्ष्मी आहे, ती अखंड तुमच्या घरामध्ये स्थिर होईल, ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य संपून तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येईल. पती, मुलांना कुठल्या प्रकारची बाधा असेल तर ती बाधा त्यांच्यातून निघून जाईल. पतीचं आणि तुमचं व्यवस्थित पटायला लागेल, मुलं तुमचं ऐकायला लागतील, प्रत्येक क्षेत्रात त्यांची भरभरून प्रगती व्हायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेल की आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.